संच मान्यता विरोधात अमरावती जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने धरणे आंदोलन 15 मार्च 2024 रोजी शासनाने संच मान्यता संदर्भात GR काढण्यात आला असल्याने आज संपूर्ण महाराष्ट्रभर शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे। संच मान्यता ज्या काही जाचक अटी आहे त्या पटसंख्येवर आधारित आहे। पटसंख्या ही 9वी आणि 10वीच्या संदर्भात 20 ही पटसंख्या ग्राह्य धरली आहे। ग्राह्य धरून चालेल, पण 9व्या वर्गात 20 मुले असेल आणि 10व्या वर्गात 19 मुले असेल तर त्यांना 0 पद दिले आहे। हेच नव्हे तर काही शाळांमध्ये 9व्या वर्गामध्ये 40 मुले आहेत आणि 10व्या वर्गामध्ये 18 मुले आहेत, त्यांना सुद्धा 0 पद दिले आहे। त्या 40 विद्यार्थ्यांना कोण शिकवणार? तळागाळातले सगळे विद्यार्थी, ग्रामीण विभागामध्ये झोपडपट्टीमध्ये सगळे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। अशा संच मान्यतेमुळे ते 0 पद झाल्यामुळे तेथे शिक्षक एक्सिट झाले आहे। एक्सिट झाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य आज अंधारमय दिसत आहे। शासनाचा काही घाट आहे का शाळा बंद करण्याचा, असा प्रश्न मुख्याध्यापक यांनी उपस्थित केला आहे। आजचं आंदोलन हे 15 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने एक संच मान्यते संदर्भात एक GR काढलेला आहे। त्या GR मधल्या ज्या काही जाचक अटी आहेत, जाचक अटी म्हणजे आजच्या स्थितीमध्ये ग्रामीण डोंगराळ भाग, स्लम एरिया यातील शहरातील दुर्गम भागातील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। या जाचक अटीमुळे ज्या पटसंख्येवर आधारित आहेत त्यांची जी निर्गमित दिलेली जी पटसंख्या आहे वर्ग 9वी आणि 10वी करिता, 9वीला जर पटसंख्या ही 50 असेल आणि 10वीला जर 19 असेल तर अशा स्थितीत त्यांना शिक्षक हे 0 दिले आहेत। मग 50 विद्यार्थ्यांचं काय, कोण शिकवणार हा प्रश्न आता सगळ्या समाजापर्यंत, सर्व शिक्षकांपर्यंत पुढे निर्माण झालेला आहे। त्यामुळे आजच्या स्थितीमध्ये काही शाळांमध्ये तर अशी स्थिती आहे की 20 पटसंख्या आहे आणि दुसरीकडे सुद्धा 25 पटसंख्या आहे, पण 20 पैकी एक विद्यार्थी आधार व्हॅलिड नाही। आधार हा विद्यार्थी आहे, आधार कार्ड सुद्धा आहेत, पण त्याचं व्हॅलिडेशन होत नाही, म्हणून तिथेही 0 अशी शिक्षक संख्या आलेली आहे। ग्रामीण विभागातील सगळ्या स्लम एरियामधील झोपडपट्टी डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांचं भवितव्य आज संपूर्ण शिक्षण क्षेत्र हे धोक्यात आलेलं आहे। यापुढे आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन, सगळे मुख्याध्यापक संघ आणि सर्व शिक्षक संघटना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू।